चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि जे मागचे माझे गावाकडचे व्लॉग होते गृहप्रवेश आणि शिफ्टिंगचं खूप छान असं मला प्रतिसाद मिळाला, छान व्ह्यूज पण आलेले आहेत आणि खूप सर्वांनी मला प्रेम दिलेलं आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि आता मी वापस सेलमला आलेली आहे, बॅक टू रुटीन चालू झालेलं आहे सगळं, कारण अचानक गृहप्रवेश ठरला होता, त्यामुळे गावाला गेलो होतो एक आठवड्यासाठी आणि आता आलोय वापस। मुलांची शाळा तर 2 तारखेला चालू झाली होती। इथं आल्यापासून आता माझं इथलं रुटीन चालू झालेलं आहे डेली। म्हणजे असं झालेलं की महिनाभर सुट्टी असं वैताग आलेला, पोरं कधी शाळेला जातात, पण पोरं शाळेला गेलेत पण अक्षरशः कसलं सुद्धा करमत नाहीये। म्हणजे इतकी सवय झाली आहे ना, असं अजिबात करमत नाही। सकाळी दोघं पण लवकर जातात आणि विशेष म्हणजे आता त्यांच्या शाळेतून पण असं आलंय की तुम्ही हेल्दी फूडच द्यायला पाहिजे स्नॅक्स आणि लंचला। तर यासाठी मी दररोज नवीन नवीन ऑप्शन बनवत असते, काही ना काही त्यांना जे आवडतं ते तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये किंवा आता जे येतील व्हिडिओ त्यामध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणजे असं खूप वेळेला असं होतं की कोणी मैत्रिणी किंवा ओळखीचा आम्ही चर्चा करत असतो की मुलांना डब्यामध्ये काय देतो, तर मी असं काहीतरी जुगाड करते, मुलांना भाज्या वगैरे एक्स्ट्रा असं जे काही खात नाही ना ते काहीतरी वेगळं बनवून त्यांना देण्याचा प्रयत्न करते। तर मी माझ्या व्हिडिओमध्ये त्या रेसिपी पण पोस्ट करणार आहे, ज्या माझ्या मुलांना आवडतात, तर तुम्ही ते पण पाहू शकता। आणि मी येताना माझ्या फ्रेंडच्या घरी गेलेली, तिच्या घराचा छोटासा होम टूर म्हणू शकता तुम्ही मी केलेला आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। गुड मॉर्निंग। तर आम्ही गावाकडून आलेलो आहोत आणि मुलांचा शाळेचा पहिला दिवस आहे, तर मी त्यांच्यासाठी डबा बनवते। तर इथे उकडलेले बटाटे, वाफवलेले वाटाणे आणि पालक तुम्हाला दिसत असेल, तर मी त्यांच्यासाठी बनवत आहे पोटॅटो पॉकेट्स, जे की मी खूप साऱ्या रेसिपीचा सर्च करून ठेवत असते की मुलांना मी हेल्दी किंवा जे ते खात नाहीत भाज्या वगैरे ते कसं देणार। तर इकडे मी फोडणी दिले, जिरे मोहरी आणि इथे कांदा वगैरे टाकून मस्त फ्राय करून घेणार आहे। आणि मुलांना शाळेमध्ये जास्त तिखट असं काही मी देत नाही, त्यामुळे थोडीशी रेड चिली पावडर टाकणार आहे। इथे वाफवलेले वाटाणे बटाटे मी टाकून अशी चांगली भाजी करून घेणार आहे, जसं पराठ्याला करतो, पण पराठ्याला आपण काय भाजी वगैरे करत नाही आहे, पण मी हे पूर्ण एकदम चांगलं भाजी करून घेणार आहे, जेणेकरून जे मी बनवते पोटॅटो पॉकेट्स ते असे कच्चे वगैरे असं काही लागायला नको। तर पालकची प्युरी करून घेतलेली आहे आणि इथे कणिक मी मळलेली आहे। तर असं छोटंसं फुलक्या पुरी एवढं लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जी आपण भाजी केलेली आहे ती त्याचं स्टफिंग आत करायचं आहे। पण हे असं पराठ्यासारखं न करता तुम्ही पराठा पण करू शकता याचा, आणि मी असं केलं आहे पॉकेटसारखं याचं केलेलं आहे, चारी बाजूने असं बंद करून घेतलेलं आहे। आणि जी भाजी मुलं खात नाहीत असं काहीतरी वेगळं करून ना त्यांना दिलं तर ते नक्कीच खातात। आणि मी आर्याला LKG पासून हे असंच करत आलेली आहे। आणि इकडं हे चांगलं आपण खरपूस भाजून घेणार आहोत आणि चारी बाजूनी मी पूर्ण भाजून घेतलेलं आहे त्याला। इकडे दोघांचा लंच आणि स्नॅक्स तयार आहे। स्नॅक्सला पण हेल्दी ऑप्शन द्या म्हणून सांगितलं जातं आणि दोघांची लंच बॅग भरते। आणि इकडं कंपल्सरी तुम्हाला मुलांच्या लंच बॅगमध्ये हँड नॅपकिन देणं गरजेचंच आहे। तर आयंशला, तो लहान आहे LKGला, तर त्याला 2 कंपल्सरी असतात हँड नॅपकिन देणं। तर इथं मी त्यांची बॅग पॅक करते आणि त्यासोबत माझं पोहे पण तयार आहेत, जेणेकरून आयंश आर्याला सोडायला जाताना त्यांचे पप्पा नाश्ता करूनच जातात डेली आणि 8:30 पावणे 9ला ते लोक जातात घरातून। तर इथं आता शाळा सुट्टी म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतरचा आज त्यांचा पहिला दिवस आहे, भले शाळा चालू झाली आठवडाभर। तर इथे देवबाप्पाचं दर्शन करून ते गेलेले आहेत शाळेला। मुलं शाळेला गेली की बाकी सगळं काम आवरून घ्यायचं, थोडंफार काय मग मागे राहतं, कारण जेवण वगैरे लेटच असतं आमचं। त्यानंतर मी इथं आले गॅलरीत, छान अशी चिनी गुलबुसची फुलं आलेली सगळी आणि खूप मस्त वाटते, मस्त असं पूर्ण पावसाने छान बहरले चिनी गुलबूस। आणि गॅलरीमध्ये जेवढी झाडं लावली ती छान राहिलीत, त्यामुळे छान वाटतंय। आणि हे सगळं प्रियंकामुळे झालंय, माझी मामी बहीण मला सगळी झाडं तिनं दिली आहेत। हॅलो, तर तुम्हाला वाटत असेल की मी नर्सरीमध्ये वगैरे आली आहे का, तर हो, तुम्ही नर्सरीच म्हणू शकता, कारण तिचं घर म्हणजे एक नर्सरीच आहे। इतकी गार्डन म्हणजे फुल हे खालचं गार्डनचं मी व्हिडिओ बनवते आणि पाऊस येत होता त्यामुळे मला पलीकडे जाताच आलं नाही आणि संध्याकाळची पण वेळ झालेली। आणि आता मी तिच्याकडे फर्स्ट टाइम चालली आहे, ती माझ्याकडे येऊन गेले सेलमला आणि हे सगळ्या पेंटिंग्स वगैरे ज्या कुंड्यांवरती केलं तिने स्वतः केलेत। शिखादी स्वतः टीचर आहे, असं म्हणू शकते की ती ऑलराऊंडर आहे, म्हणजे ती कशातच मागे नसते। आणि ही आहे शिखादी आणि 1 वर्षानंतर आमची भेट होते, त्यामुळे दोघी पण खूप खुश आहोत। आणि असं आहे की सेम वाईब आहे, माझ्यासारखी बडबडी आहे आणि असं प्रत्यक्षाने एन्जॉय करणं असं तिच्या स्वभावात आहे आणि मला ती गोष्ट खूप जास्त आवडते, तर मला ती खूप जास्त आवडते। आणि हे तिचं किचन गार्डन आहे, बाकी तर अजून तुम्ही बघणार आहात।
अभी मेरा मराठी में मिक्स हिंदी में व्लॉग आएगा है ना। तो यहाँ पे बन रहे हैं मकेन स्नैक्स, पोहा और हलवा। तो पूरा गार्डन तो आपने देख ही लिया है और ये स्नॅक्स पूरा तयार है। पोटपूजा झाल्यानंतर आम्ही शिखादीचं घर बघायला गेलो। तर पहिल्या रूममध्ये होतं मंदिर, खूप छान असं मंदिर आहे आणि इथं आमची ही चर्चा चालू होती की मी तिला म्हणत होते तू ही एवढी पूजा करतेस कधी, आणि भजन कीर्तन खूप सगळ्या गोष्टींमध्ये ती नेहमी पुढेच असते। अभी कल परसों ही तो मैंने सब ठीक किया है। ये पूरा मतलब पूरे पूजा दिन मतलब कब करते हो आप? नहीं, एकादशी भगवान ने लाती है, टाइम का है मुझे। त्यानंतर हे आहे खाली किचन हॉल आणि वरच्या फ्लोअरला चाललेलो तर इथं मस्त राधाकृष्णाची फ्रेम आहे आणि तुम्हाला कोणता कोपराचा मोकळा दिसणार नाही। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रोपं झाडं छोटी मोठी सगळी दिसणार आहेत। आणि या फ्लोअरला आल्यानंतर मस्त आर्या आहे इतके जास्त खुश झाले। कबर्ड में बंद करके रख दिया अभी क्या वैनिटी। आर्यांश तर खूप एन्जॉय करत होते। इथं मस्त सेकंड फ्लोअरला त्यांनी असं ग्रीन कार्पेट ग्रास लावलेली मज्जा वाटत होती त्यांना। आणि तिने सांगितलं की त्याच दिवशी तिचं 1100 काहीतरी प्लांट गिफ्ट देऊन झालेले आहेत। ती खूप जण तिच्या फ्रेंड्सला कोणाकोणाला घरातले प्लांट्स वगैरे ना गिफ्ट करत असते। जसं की मला सुद्धा तिनं 5 प्लांट्स गिफ्ट केलेले आहेत आणि मुलं इकडे एन्जॉय करत होते। आम्हाला उशीर झालेला त्यामुळे मी जास्त व्हिडिओ पण बनवलेला नाही आहे आणि खूप छान वाटलं। गार्डन के लिए ये इंडोर भी दोनों इंडोर है ये वाला तो आम्ही आल्यापासून पाऊस तर थोडाफार येतच होता आणि मला पहिल्यांदा तिचा व्हिडिओ बनवायचा होता घराचा। ही फक्त लिव्हिंग रूममधली गॅलरी आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला कुठं जागा दिसत असेल का? खूप वेगवेगळी फुलं आहेत आणि झाडं रोपं आणि एवढी त्याची काळजी करणं किती मुश्किल काम आहे। सगळ्या घरात तुम्हाला झाडं आणि रोपंच पाहायला मिळतील। तिला माहितीही नव्हतं मी तिला भेटायला जाणार आहे, तरीही तिनं फक्त भैया येणार आहेत म्हणून 4-5 रोपं काढून ठेवलेली, साडी गिफ्ट म्हणून काढलेली, मुलांसाठी बॅग्स वगैरे। तर हा व्हिडिओ तू पाहत असशील शिखादी तर थँक्यू सो मच फॉर दिस लव। आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जसं मागच्या व्लॉगला प्रेम दिलं तसंच या व्लॉगलाही प्रेम द्या। आणि आता माझं दररोजचं रुटीन सेलमध्ये आलं की चालू होणारच आहे। तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।